हाय. तसं आज मी फर्स्ट टाईम माझ्या यूट्यूबवरती ना मोठा ब्लॉग टाकणार आहे. तर मी असं विचार करत होते की काय टाकू नाही का, नेमकं जसं मला टॉपिकच काय भेटत नव्हतं. सो मी एक टॉपिक शोधूनच काढला आता फायनली. तर ते टॉपिक असं आहे की मला डेली डायरी लिहायची सवय आहे. तर त्यात मी रोज काय घडलं काय असं लिहिते. जे मी कोणालाच बोलू शकत नाही तर ते मी माझ्या डायरीमध्ये लिहिते आणि म्हणजे त्या डायरीला सगळं सांगते. तर मला काय सवय होती अशी की असं कुठले थॉट्स काही आवडले की ते मी माझ्या डायरीमध्ये नोट करायचे. म्हणजे असं कोणावर किंवा कोणाबद्दल किंवा मला शायरी पण आवडतात. परत मी स्वतः पण बनवते काही परत काही थॉट्ससुद्धा बनवते. मग असं मला आवड आहे. त्यामुळे मग मी माझी डायरी लिहिता त्याच डायरीमध्ये मी असे काही थॉट्स लिहून ठेवलेले आहेत जे की आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर सो एक्सायटेड आहेत का तुम्ही गाईज ते बघण्यासाठी? सो चला मी पहिले माझ्या डायरीचं कवर दाखवते. सो हे मीच बनवलेलं आहे, बिलीव्ह इन गोल्स. तर हे पण मला आहे ना म्हणजे गोल्स रिलेटेड काहीतरी लिहायचं होतं. त्यामुळे मग मी असंच विचार करत होते की काय लिहू. मग मी शेवटी फायनली म्हणलं नाही, आपण गोल्सबद्दल शोधतो आहे ना, मग आपण हेच करायचं की म्हणजे पूर्ण विश्वास ठेवायचा आपल्या गोल्सवरती. आपल्याला काय करायचं आहे काय नाही हे आपणच डिसाईड करायचं. म्हणजे कोणाकडे लक्ष नाही द्यायचं. हे असं मी स्वतः ठरवलं. आणि मग डायरीचं पहिले मी हे नेम सेट केलं की नाही बाबा आपल्याला गोल्सबद्दलच लिहायचं आहे. तर मग मी हे नाव डिसाईड केलं की बिलीव्ह इन गोल्स. सो आता नेक्स्ट बघूयात. सो मी आता पहिले दाखवणार आहे की म्हणजे वाचून दाखवणार आहे. तर मी असंच विचार करत होते काय नाही का. तर मला असं सहज एका दिवशी काय झालं, माझ्या फ्रेंडने मला विचारलं की तुझ्या माइंडमध्ये किंवा तू काय विचार करते की प्रेम कसं असावं. सो मग मी त्यावेळेस तिला काही सांगितलं नाही. पण नंतर मी त्याच्यावर विचार केला. मग ती म्हणली होती मला की तू 2-3 दिवस घे बाबा, पण मला तू सांग की तू काय लिहिशील बाबा त्याच्याबद्दल, म्हणजे प्रेमाबद्दल किंवा काय तुझ्या डोक्यात येतं पहिले प्रेम शब्द ऐकल्यावर, किंवा प्रेम कसं पाहिजे, काय एक्सपेक्टेशन पाहिजेत काय. तर असं मी एवढं काय नव्हतं लिहिलं, पण एक छोटंसं स्टोरी पण नाही म्हणता येत, पण एक थॉट म्हणून लिहिलता. म्हणजे मला असं वाटलं की असं असावं प्रेम म्हणून. तर मग मी ते तुम्हाला सांगते. प्रेम कसं असावं. असं असावं प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे. असं असावं प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारं. असं असावं प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारं. मग मी हे असं लिहिलं. म्हणजे मी पूर्ण असं विचार करून की बाबा काय नेमकं, म्हणजे ह्या 4 लाईनीतच पूर्ण प्रेम समजतं. म्हणजे की लोक म्हणजे ते सुखात साथ देतात पण दुःखात साथ देत नाही कोणी. म्हणजे आजकाल खूप असं झालं आहे की नाही का, जोपर्यंत आपण पुढच्या व्यक्तीसाठी चांगलं बोलतोय, त्याचं ऐकतोय, तोपर्यंत तो व्यक्ती तुमचा आहे. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात वागणार, विरोधात बोलणार, तेव्हा तो तुमची साथ सोडणार. म्हणजे तो कसं आहे, म्हणजे की साथ नाही सोडली पाहिजे. आपलं एक रिलेशनशिप आपण बनवतो ना, ते स्ट्रॉंगच पाहिजे. म्हणजे कोणीही कितीही काही बोललं तरी पण आपण पुढच्याच्याबद्दल एकदम ठाम राहिलं पाहिजे. नाही हा असं माझ्या बोलूच शकत नाही, असं म्हणजे काहीतरी स्ट्रॉंग फिलिंग्स वगैरे पाहिजे प्रेमामध्ये. उगाच टाईमपास म्हणून करायचं असं नको आहे प्रेम. तर तेच मी माझ्या फिलिंग्स लिहिल्यात त्यात फक्त की
शब्दातच नाही तर आहे ना, एका नजरेतसुद्धा आहे ना पुढच्या माणसाला समजलं पाहिजे की आपण काय फील करतोय किंवा आपलं काय आहे सिच्युएशन आत्ताची. समजा एखाद्याचं कसं असतं, बघितल्यावरच आपल्याला कळतं की नाही बाबा हा सॅड, ह्याला काहीतरी झालं. तर एवढं समजून घेणारा व्यक्ती पाहिजे पुढचा. म्हणजे माझं मत असं आहे की प्रेम असं असावं की नुसतं बघितलं तरी माणसाला आहे ना पुढच्या माणसाचा आहे ना स्वभाव कळायला पाहिजे किंवा त्याला काय वाटते हे आपल्याला कळायला पाहिजे, तर त्याला आपण रिअल लव्ह म्हणू शकतो. परत अजून काय म्हणजे पुढचं जे आहे ते केवळ सावलीतच नाही तर उन्हात पण साथ दिली पाहिजे. तर म्हणजे तेच झालं. म्हणजे पॉझिटिव्ह असताना आपण तुमची साथ देतो आणि निगेटिव्ह असताना नाही देते, हे खूप चुकीचं आहे. म्हणजे जेव्हा सावली असती तेव्हा तर कोणीही साथ देईल ना, कोणीही सोबत चालेल आपल्या. काय प्रॉब्लेम काय ना, काहीच नाही. म्हणजे टेन्शन पण नाही आहे काही. पण खरं कळतं जो उन्हात तुमच्या सोबत असतो. म्हणजे खरंच डिफिकल्ट आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये येतोय पण तो असं करतो की सावलीत साथ देतोय, उन्हात साथ देत नाही, काय उपयोगच नाही आहे त्याला. असा व्यक्ती पाहिजे जो तुमच्या सुखातच नव्हे तर दुःखात विचारलं पाहिजे, काय झालं तुला, तुला काय होतंय, हे असं पाहिजे ना. सुखात साथ देणारं तर आपण म्हणजे खूप म्हणजे असतातच. आणि मेन गोष्ट म्हणजे पैसा. पैसा असल्यावर तर सगळे लोक तुमचे आहेत आणि पैसा नसल्यावर कोणीच तुमचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे लाईफमध्ये जेव्हा आपण प्रेम करू ना तेव्हा ठीक आहे पैसा तर तुम्ही कमवा, पण पुढच्या व्यक्तीला पैशाचा माज नसला पाहिजे. म्हणजे त्याला रिस्पेक्ट पाहिजे व्यक्तीची, किंवा त्यांनी कंपेअर नाही केलं पाहिजे मनीसोबत. असे एवढं गोष्टी लक्षात पाहिजेत, तेव्हा कुठं आपण म्हणजे आपल्याला जसं प्रेम पाहिजे तसं भेटू शकतो. नाही तो उपयोग नाही ना. म्हणजे तो पुढचा व्यक्ती खूप पैसे कमवतोय, खूप खूप प्रॉपर्टी वगैरे त्याच्यावर, पण जर त्याला आपल्यावर प्रेमच नसेल तर ते पण खूप चुकीचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की पैसा इम्पॉर्टंट नाही आहे, पण तो कसा लिमिटमध्ये राहायला पाहिजे. पैसा पण आणि प्रेम पण. म्हणजे दोन्ही जर इक्वल असेल तरच ते प्रेम टिकतं. आणि म्हणजे साथ तर दिलीच पाहिजे असे, मग तो कोणीही असो, मुलगी असो किंवा मुलगा असो. सो बस झालं मोटिवेशन माझं. सो हे एवढंच होतं. मग